तमाम महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या संदीप अरगडे इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, मागच्या कंबाईनला जी मागची कंबाईन झाली त्याच्यामध्ये गेम चेंजर ठरणारी, सगळ्यांना मार्क मिळवून देणारी, दररोजची प्रॅक्टिस करण्यासाठी सवय लावणारी आपली बूस्टर टेस्ट सिरीज, दररोज पेपर आपण घेत होतो, दररोज विद्यार्थी मित्र सोडत होते आणि त्याचा फायदा आपल्याला कंबाईन मध्ये एग्जाम मध्ये मार्क वाढवण्यामध्ये झाला होता। सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या विद्यार्थी मित्रांना माहिती आहे, गणित किती जरी पक्क असलं तरी दररोज गणिताचा सराव करणं, पुस्तकातून करू, याच्यातून करू, त्याच्यातून करू, शक्य होत नाही। मग टेस्ट सिरीज एकमेव गोष्ट राहते ज्या माध्यमातून आपण दररोज एक पेपर, थोडा एक चॅलेंज म्हणून का होईना, दररोज एक पेपर सोडवतो आणि तो दररोज एक पेपर सोडवल्यामुळं आपले 20 टाइप ऑफ क्वेश्चन्स डोळ्याखालून जातात। ज्या चुका आहेत त्या सुधारायला व्हिडिओ पाहायला मिळतो आणि मग उद्या परत नवीन पेपर, त्याच्या परत चुका सुधारा, परत परवा नवीन पेपर, असं करत 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 आपण मिशन चालू केलेलं आहे। लक्षात ठेवायचं, रिझल्ट गणिताच्या बाबतीत, गणितात जर मार्क मिळवायचे असतील तर सिंपल प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही आणि ती प्रॅक्टिस पण एका दिवसात होत नाही। ही काही जादूची कांडी नाही की तुम्ही फिरवली की गणितात पास। स्पेशली अजिबात इग्नोर करणारा विषय नाही, त्याला सेपरेट वेळ ठेवायची पण गरज नाही। 8 दिवस केला, 10 दिवस केला असाही विषय नाही। सिंपलचं तत्व आहे, दररोज एक पेपर सोडवा, दररोज एक पेपर आपल्या बूस्टर टेस्ट सिरीजचा सोडवा, त्याच्यातल्या चुका लगेच तुम्हाला व्हिडिओ स्वरूपात मिळणार आहे, एक्सप्लेनेशन 20 प्रश्नांचं। आपला पेपर प्रिंट काढून घ्यायचा, एक मोठी बॉक्स फाईल करा, दररोजचा पेपर दररोज 12 वाजता आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, संदीप अरगडे इन्स्टिट्यूट नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, संदीप अरगडे इन्स्टिट्यूट टेलिग्रामला सर्च करा। त्या टेलिग्राम चॅनलला दररोज तुम्हाला बरोबर 12 वाजता ह्या बूस्टर टेस्ट सिरीजची पीडीएफ पडणार। ते पीडीएफ तुम्ही प्रिंट काढून सोडवायची। विनंती सगळ्यांना एकच आहे, आपला पेपर जो आहे तो काय आहे, तर तो ऑफलाईन आहे, बरोबर की नाही, ऑनलाईन नाहीये। उगीच मोबाईलवरती सोडवण्याचा शहाणपणा करू नका मित्रांनो। प्रिंट काढण्यासाठी 3 रुपये जातात, 2 रुपये जातात, 6 रुपये जातात। शिक्षणासाठी थोडा खर्च करा, थोडाशा आपल्या गरजा कमी करा, थोडा आपला खर्च कपड्या लत्त्यावर होत असेल, हाय ती फाटके कपडे वापरा, पण प्रिंट काढायला अजिबात पुढे मागे बघू नका। कारण याचं कारण असं आहे, तुम्ही जेव्हा पेपर वर्क करता, पेपरवरती सोडवता, आपल्याला एक्झाम मध्ये पण पेपरवरती सोडवायचंय आणि आपण इथं ऑनलाईन करून काय फायदा आहे का? नाही। म्हणजे पेपर वर्क आहे तर आपण पेपर वर्क केलं पाहिजे। त्या पेपरमध्ये सोडवल्यानंतर 20 प्रश्नापैकी किती बरोबर येतात, काय येतात, स्वतःचा टाइम वरती लावून ठेवा। जे पुण्यामध्ये ऑफलाईन येत आहेत त्यांना माहिती की मी 20 मिनिटाचा टायमर लावतो, 20 मिनिटामध्ये किती प्रश्न होतात, काय होतात, जे काही प्रश्न बरोबर येतात, चूक येतात, लगेच चुकलेले प्रश्न लगेच व्हिडिओ स्वरूपात, व्हिडिओ बरोबर 2 वाजता दुपारी आपल्या ॲप मध्ये अपलोड झालेला असेल। पहिल्या काही टेस्ट हे युट्यूबवर असणारे, पहिल्या 3 टेस्ट युट्यूबवर, जस्ट आपण कसं करतो हे दाखवण्यासाठी जे आहे। ज्यांना कोणाला सिरियसली फॅक्ट एक क्लिअर आहे, सिरियसली येणारी कंबाईन ग्रुप बी असू द्या किंवा ग्रुप सी असू द्या, काढायची आहे। सर येणे हाऊ पास व्हायचं आहे, गणितामध्ये 20 पैकी 15 प्लस मिळून द्या, आमच्याकडून करून घ्या, मग मी करून घ्यायला तयार आहे, पण तुम्ही तयार आहे का ते पहा, कारण याला सातत्य लागतं। सातत्य मी ठेवणार आहे, तुम्ही ठेवणार आहात का बघा। मग दररोज तुम्हाला आपल्या ॲप मध्ये, आपलं संदीप अरगडे इन्स्टिट्यूट नावाचं ॲप आहे, ते ॲप डाउनलोड करा। ते डाउनलोड केल्यानंतर रजिस्ट्रेशन करा। जे ऑलरेडी डाउनलोडेड रजिस्टर्ड आहे तिथं लक्षात ठेवा, बूस्टर टेस्ट सिरीज 4.0 नावाचा तिथं तुम्हाला बॅच दिसेल, त्याच्यावर फक्त 110 रुपये फी आहे मित्रांनो। आपला ब्रँड नंबर कंटिन्यू चालू ठेवणार आहे। 110 रुपयाच्या फी मध्ये तुम्हाला 15 टेस्ट मिळणार आहेत, 15 टेस्ट। मग सर परीक्षेला तर खूप दिवस आहे, मग 15 टेस्ट कसं काय, तुम्ही तर दररोज म्हणले। लक्षात ठेवा, 15 टेस्ट झाल्या की 4-5 दिवस गॅप देणार आहोत। ह्या 15 टेस्ट मध्ये तुम्हाला काय वाटलं, पुन्हा पुढे बूस्टर 5.0, परत 15 ते दिवस झाले, 15 पेपर झाले की परत 4-5 गॅप, पुन्हा बूस्टर 6.0। म्हणजे आपल्याला 15 ची अचिव्हमेंट करत पुढे जायचं, लक्षात ठेवायचं। या सगळ्या गोष्टी मित्रांनो हे
फक्त आणि फक्त नाममात्र फी 110 रुपयामध्ये आपण घेऊन आलोय. प्रिंटआउट काढायला याच्यापेक्षा जास्त खर्च येईल. 110 रुपये हा फक्त व्हिडिओ जे काय एडिटिंग आहे, व्हिडिओचा थोडक्यात सर्व्हर सपोर्ट आहे, बरोबर की नाही, जे ॲप आपला आहे त्यांचा खर्च आहे. म्हणजे तुम्हाला बऱ्याच जणांना वाटतं 110 सर 110 सुद्धा जास्त होतात. मित्रांनो, याच्या पाठीमागं ही जी टीम काम करते, आपली टीम नाही, मी स्वतः नाही, मला खूप भरभरून दिले तुम्ही, मला याच्यात नाही. ह्याच्यात एकच गोष्ट आहे की जे एडिटर आहे, जे व्हिडिओ एडिटिंग तुमच्यापर्यंत पोहोचवतात, बरोबर की नाही, जी टायपिंग टीम प्रश्न टाईप करते त्यांचा जो काही महिन्याचा पगार आहे तो निघाला पाहिजे. दुसरा मुद्दा, जे ॲपच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचतोय त्याचा जो काही ॲपचा जी कॉस्ट असते, ते जे काही सपोर्ट देतात आपल्याला, ते सगळ्या इन्क्लूड करून ह्या पूर्ण 15 व्हिडिओसाठी 110 रुपये फी आहे, तर ती तुम्हाला भरावी लागणार आहे. लक्षात ठेवा, सगळ्या टेस्ट तुम्हाला रेग्युलर सोडवायचे. पेपर टेलिग्रामला टाकला जाणार आहे, ॲपमध्ये पण टाकला जाणार आहे. त्यामुळे ॲपमध्ये टेलिग्रामला जॉईन राहा, सगळ्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. पहिले 3 टेस्टचे व्हिडिओ यूट्यूबवर पण आहे, त्याच्यामध्ये चेक करा की कशा पद्धतीचे पेपर होतात. 110 रुपये खर्च करायला मला असं वाटतंय की काही जास्त रक्कम नाही आहे, ती तुम्ही 100% केली पाहिजे. क्लिअर आहे? चला मग तुम्हाला कोणालाही काही अडचण असू द्या, आपले जे नंबर आहे स्क्रीनवर त्याच्यावर कॉन्टॅक्ट करायचा. तुम्हाला जे काही अडचणी ती बिंदास. पहिले जी मागे घेतलेली बूस्टर 1.0, 2.0, 3.0 मी सध्या काढून टाकलेली आहे. त्याचं कारण 1 वर्षापूर्वी घेतलेलं होतं. आता ग्रुप बी ग्रुप सी झालाय, मागचा ग्रुप बी प्री, ग्रुप सी प्री, ग्रुप बी मेन्स झालेला आहे, बरोबर की नाही. मग त्याच्यामध्ये आयोगाने जो काही चेंज केलाय, ज्या टॉपिकवरती अपडेशन केलेत, त्या टॉपिकवरती आत्ता देणं गरजेचं आहे, ना की मागचे व्हिडिओ. लक्षात ठेवा, आयोगाच्या पॅटर्ननुसार मी स्वतः अपडेट होणं गरजेचं आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. त्यामुळे ती सगळी गोष्ट डोळ्यासमोर ठेवून त्या मागच्या 3 काढून टाकून आत्ता लेटेस्ट 4.0, 5.0, 6.0 आपण कंटिन्यू करणार आहोत. तुम्ही रेग्युलर राहायचे, रेग्युलर सोडवायचे. लक्षात ठेवा, तरच रिझल्ट येणार आहे. तुम्हाला क्वालिटी पाहिजे, माझ्याबरोबर कंटिन्यू राहा, 100% रिझल्ट आपण आणू. क्लिअर आहे? पण याला एकही दिवस हलगर्जीपणा नको. आजच झेरॉक्स दुकानावर, जवळपासच्या स्टेशनरी दुकानात जाऊन एक बॉक्स फाईल घेऊन येणे, पेपर 12 वाजता पडला, जेवण झाल्यानंतर लगेच प्रिंट काढणे, प्रिंट काढला की टायमर लावून सोडवणे, त्या पेपरच्या वरती टायमर लिहिणे, चुका ज्या झाल्या चुकल्यात, ॲन्सर की आपल्या टेलिग्रामला पडून जाईल. चुका ज्या झाल्यात, बरोबर, त्या चुका झालेल्या लगेच व्हिडिओमध्ये जायचं, काय काय सांगितले, कुठे कुठे काय सांगितले बघायचं, नोट डाऊन करून ठेवायचं. आजचं गणिताचा अभ्यास संपला, उद्या परत तीच प्रोसेस. असं रेग्युलर करत राहा, अजिबात मागे राहायचं नाही, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे? बघा मग पहिली टेस्ट तुम्हाला स्क्रीनवरती आहे तुमच्या इथे, तुमच्याकडे प्रिंट काढून तुम्ही सोडवलेली पाहिजे. डायरेक्ट व्हिडिओ पाहू नका. व्हिडिओ पाहून हा काय पिक्चर नाहीये की व्हिडिओ पाहिलं छान छान वाटलं. जोपर्यंत स्वतः तुम्ही आजमावणार नाही तोपर्यंत रिझल्ट नाही. मागच्या वेळेस मेरिट 62.5 जाण्याच्या पाठीमागं पोरांनी बूस्टर टेस्ट सिरीज रेग्युलर सोडवल्या होत्या, प्रॅक्टिस केली होती, कळलं, प्रॅक्टिस केली होती म्हणून मेरिट हाय गेलं होतं. लक्षात ठेवा, ह्यावेळेस सुद्धा तशीच परिस्थिती होईल, पण त्यावेळेस तुम्ही मागे राहू नका. दररोज प्रॅक्टिस करणे म्हणजे करणे, टेस्ट सोडवणे म्हणजे सोडवणे, आणि बॉक्स फाईलला एक एक लावत राहा. माझं नियोजन कमीत कमी 60 टेस्टचं आहे, 15-15-15चे 4 टप्पे, बरोबर. पण तुम्ही जर रेग्युलर राहिले तर 60 तुमच्या होतील, नाहीतर मध्येच 15 मध्ये 30 मध्ये अडकाल. नको, रेग्युलर सोडवायचे. ठीक आहे? आणि वेगळ्या रंगाच्या पेनाने त्यात नोट डाऊन करून ठेवा, ट्रिक्स फॉर्म्युले सगळे नोट डाऊन करून ठेवायचं, जेणेकरून पुढच्या टेस्ट झालं की मागचं रिव्हिजन करता येते. लक्षात ठेवा, एवढं सांगण्याच्या पाठीमागं उद्देश एकच, अनुभव आहे याच्या पाठीमागं. विद्यार्थी मित्रांना त्याचा आउटपुट भयानक मिळालेला आहे. तुम्हाला सगळ्यांना आउटपुट मिळवायचं आहे, यासाठी ही गोष्ट करायची म्हणजे करायची, कंपल्सरी करायची. ठीक आहे? चलो बघा मित्रांनो, पहिला प्रश्न वयवारीचा प्रश्न घेतला होता. वयवारीवरती कंपल्सरी आयोग प्रश्न विचारत. वयवारीचा एक पॅटर्न घेतला होता, सगळ्या पॅटर्न कव्हर करणं भाग आहे. वयवारी ह्या टेस्टमध्ये वयवारीचा वेगळा व्हिडिओ, पुढच्या टेस्टमध्ये वयवारीचा प्रश्न घेतला तर त्याचा वेगळा टाईप, असं करत करत आपण जाणार. सगळ्या टेस्टमध्ये ऑल कव्हरेज झालं पाहिजे, हा उद्देश. तुमचं एकच काम, आता सोडवताना चुकलं असेल तर चुकू द्या, पण
या टाईपचा प्रश्न येणाऱ्या काळात जर कधी परीक्षेत आला चुकला नाही पाहिजे, एवढी काळजी घ्यायची. मग प्रश्न काय बघा, 4 वर्षापूर्वी अनिल व सुनील यांच्या वयांचे गुणोत्तर किती होतं? 4:5. किती वर्षापूर्वी? 4 वर्षापूर्वी. 4 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर किती आहे? 6:7. आता अनिलचं आजचं वय विचारले, अनिलचं आजचं वय विचारले. मित्रांनो बघा, देताना काय दिले? 4 वर्षापूर्वी. कन्सेप्ट पहिली क्लिअर करून घेऊ, मग पर्यायानुसारही जाऊ. 4 वर्षापूर्वी आजचा विषय आणि 4 वर्षानंतर अशा 3 गोष्टी आहेत, बरोबर. 4 वर्षापूर्वी गुणोत्तर दिले, त्या 2 लोक आहेत, अनिलराव आहेत आणि पुढचं कोण आहे? सुनीलराव आहेत. ठीक आहे. 4 वर्षापूर्वी अनिल आणि सुनील यांचं गुणोत्तर किती होते? 4:5. म्हणजे मी असं म्हणेल 4 वर्षापूर्वी अनिल 4x आणि सुनील 5x. कधी? 4 वर्षापूर्वी. आज म्हणल्यावर 4 दिवस पुढे येणार, म्हणजे 4x प्लस किती? 4 आणि 5x प्लस 4. कारण 4 वर्षापूर्वी एवढं होतं, आज यायचंय म्हणजे 4 दिवस पुढे यायचंय, ह्या पद्धतीने. आता त्याच्या पुढे 4 वर्षानंतर आजचं वय 4 वर्षानंतर साहजिकच अजून 4 होईल, 4x प्लस 8 होणार, इथं 5x प्लस 8 होणार. हे झालं 4 वर्षानंतर. 4 वर्षानंतर कन्सेप्ट दिलेली आपल्याला. 4 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 6:7 होत आहे. किती वर्षानंतर? 4 वर्षानंतर. ह्या दोघांचं गुणोत्तर 6:7. 4x अधिक 8 गुणोत्तर म्हणजे भागिले 5x अधिक 8, हे गुणोत्तर काय होणार आहे? 6:7. बस कॅल्क्युलेट करायचे. क्रॉस मल्टिप्लिकेशन. 7 चोक बघा, 7 चोक 28x प्लस 7 8 56 बरोबर 6 पंचे 30x 6 8 48. आता x तिकडे न्या, हे इकडे आणा, म्हणजे तुम्हाला कळेल 28x तिकडे वजा केलं तर काय होईल? 56 वजा 48 बरोबर 30x वजा 28x. करेक्ट. यांची वजा केली 8, यांची वजा केली 2x, म्हणजे x बरोबर 4. x बरोबर 4. x बरोबर 4. x म्हणजे काय? 4 आलाय. कोणाचं आजचं वय काढायचे? अनिलचं. अनिलचं आजचं वय, अनिल इथे आहे बघा, मग 4 ठेवा. 4 गुणिले 4 प्लस 4 16 प्लस 4 म्हणजे 20. अनिलरावचं आजचं वय 20. ऑप्शन नंबर 2 बरोबर. ही अशी कन्सेप्ट ज्यांनी सोडवता येते. पण मुद्दा असा आहे, मी नेहमी क्लासमध्ये सगळीकडे सांगतो, टेस्टमध्ये सांगतोय ती गोष्ट लक्षात काय ठेवायचं, ज्या वेळेस गुणोत्तर प्रमाण असेल तेव्हा पहिलं डोळ्यासमोर आलं पाहिजे भाग जाणारी कन्सेप्ट. मग काय तुम्हाला कोणाचं दिले बघा, अनिलचं आजचं वय विचारले. हे जे आहे ते अनिलचं आजचं वय आहे. कधीचं? आजचं. आजचं वय आहे किती वर्षापूर्वी? 4. 4 वर्षापूर्वी अनिलला कितीने भाग जायला पाहिजे? 4ने. 4 वर्षापूर्वी 4ने भाग जायला पाहिजे. 4 वर्षापूर्वी 12 होईल. 4 वर्षापूर्वी किती होईल? 16 होईल. 4 वर्षापूर्वी 20 होईल. 4 वर्षापूर्वी 18 होईल. कितीने भाग गेला पाहिजे? 4ने. ह्याला जातो का? नाही. इलिमिनेट. क्लिअर. 4 वर्षापूर्वी. आणि काय दिले? 4 वर्षानंतर. 4 वर्षानंतर म्हणजे इथं, 4 वर्षांचं म्हणजे इथं किती आलं रे? ह्याला बरं का आजचं आहे ना. 4 वर्षानंतर किती होईल? 20. 4 वर्षानंतर किती होईल? 24. 4 वर्षानंतर किती? 28. कितीने भाग जायला पाहिजे? 6ने. 6ने इथं जातोय का? नाही. इथं जातोय का? नाही. इथं जातोय, म्हणजेच ऑप्शन नंबर 20 बरोबर. सिंपल. हे अनिलरावचं आजचं वय आहे. अनिलरावचं 4 वर्षापूर्वी जे वय असणार त्याला 4ने भाग गेला. कितीने भाग गेला पाहिजे? 4ने. आणि आजचं वय आहे 4 वर्षानंतर जे वय होईल त्याला 6ने भाग गेला पाहिजे. एवढं जरी चेक केलं असतं की 4 वर्षानंतर काय 6ने भाग जाणारा पर्याय ऑप्शन नंबर 2 बरोबर. म्हणजे नेहमी कन्सेप्ट प्लस ट्रिक ह्या दोन्ही गोष्टींचा समतोल जर साधला प्रश्न कधीच चुकू शकत नाही, लक्ष ठेवायचं. ठीक आहे. चलो बघा पुढचा प्रश्न एकदम इझी. वेन आकृतीचा प्रश्न. आता जी नुकतीच ग्रुप सी मेन झाली बघा, ग्रुप बी मेन्स झाली. ग्रुप बी मेन्स मध्ये वेन आकृतीवरती 3 प्रश्न आले होते एकाच परीक्षेला. त्यामुळे वेन आकृती आयोगाचा फेवरेट आहे सध्या असं दिसतंय. त्यामुळे वेन आकृतीमध्ये प्रश्न काय विचारलाय, अशा आकृती कॉम्प्लिकेटेड दिली जाते. आपल्याला प्रश्न काय विचारलाय बघायचं आणि उत्तर काढायचं. सोबतच्या वेन आकृतीनुसार व्यावसायिक असलेले कारागीर साक्षर पण शेतकरी नसलेले. शेतकरी नसले म्हणजे शेतकरीची डायग्राम जी आहे त्याच्यातला भाग नको.
पण काय ते व्यावसायिक आहेत, म्हणजे ह्या त्रिकोणामध्ये यायला पाहिजेत. बर, त्रिकोणामध्ये यायला पाहिजेत. कारागीर आहेत, या चौकोनामध्ये एवढ्या भागात यायला पाहिजे. साक्षर आहेत म्हणजे वर्तुळामध्ये यायला पाहिजे. म्हणजे 3 गोष्टी द्यायला पाहिजे बघा. त्रिकोणामध्ये पण येतात, ह्या चौकोनामध्ये पण येतात आणि या सर्कलमध्ये पण येतात. असे काय तर जी हा आकडा सगळीकडे येतोय, ऑप्शन नंबर 4 बरोबर. तो शेतकऱ्यात येत नाही. बघा पुढचा प्रश्न, कोड्याच्या स्वरूपाचा प्रश्न होता. ट्रॅप टाकला होता. 420 मीटर लांबीची एक दोरी आहे. ही 420 मीटर लांबीची दोरी आहे मित्रांनो. 420 मीटर लांबीची. किती मीटर लांबी आहे? 420 बरोबर. दोरी 6 ठिकाणी समान अंतरावर कापली. किती ठिकाणी कापली? 6 ठिकाणी कापली बरं का. 6 ठिकाणी म्हणजे 1 2 3 4 5 6. किती ठिकाणी कापली? 6 ठिकाणी कापली जरी असेल तरी तुकडे किती झाले? 1 2 3 4 5 6 7. मित्रांनो जेवढ्या ठिकाणी कापली जाते त्याच्या एक जास्त तुकडा असतो, नेहमी लक्षात ठेवायचं. बघा हा पेन आहे, एका ठिकाणी कापला म्हणजे 2 तुकडे झाले. कापलं 6 ठिकाणी, तुकडे होणार 7. मग 7 तुकडे होणार. 420 भागिले 7 किती आलं? 60 मीटर. 60 मीटर. ऑप्शन नंबर पटकन 3 टिक करायचं नाही. उत्तर काय विचारलं? लांबी कशात विचारली? सेंटीमीटर मध्ये. म्हणजे 60 गुणिले 100 म्हणजे 6000. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 बरोबर. ठीक आहे. बघा ट्रॅप इथं काही जणांनी पर्याय बघा, मी एक कसा टाकला होता पटकन, ह्याला 6 ने भागून मोकळे झाले, ऑप्शन नंबर 1 टिक केलं. एखाद्याने इथं पाहिलं असेल तर 7000, एखादा डायरेक्ट उत्तर गेला असेल 3 नंबर. बघा तिन्ही पर्याय पहिले ट्रॅपचे टाकले होते. तुम्ही सगळ्या बाजूने तयार व्हा. फक्त प्रश्न सोडवणंच नाही तर पर्यायामध्ये पण ट्रॅप टाकावा लागतो, कारण आयोगाला ओळखले त्याचा तुम्ही फायदा घ्यायचा. हे असे तुम्हाला जर दररोजचा सराव जर मिळाला, तुमच्यापैकी कुणीच अजिबात कधी आयोगाच्या ट्रॅपमध्ये फसणार नाही. कारण आयोग काय ट्रॅप टाकतं हे माझ्यासारख्या शिक्षकांनी ओळखणं गरजेचं आहे आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यांना सांगणं गरजेचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवून चालायचं. ठीक आहे. चलो बघा पुढचा प्रश्न मित्रांनो, सिलोलिझमचा प्रश्न घेतला होता, एकदम इझी. सर्व तारे ग्रह आहेत. सर्व तारे आतमध्ये कोण? तारे. बाहेर कोण? ग्रह. सर्व तारे ग्रह आहेत. काही धूमकेतू तारे आहेत. हा ब्ल्यू दिसतो धूमकेतू बरोबर. हा पार्ट काही धूमकेतू काय आहेत? तारे आहेत. मग काय काही तारे धूमकेतू आहेत, काही तारे धूमकेतू. हो काही धूमकेतू तारे म्हणजे काही तारे धूमकेतू आहेत बरोबर. काही ग्रह धूमकेतू आहे. हो एवढा पार्ट म्हणजेच बरोबर आहे. म्हणजे दोन्ही बरोबर, म्हणजे दोन्ही अचूक. ऑप्शन नंबर 3 बरोबर. करेक्ट. एकदम इझी. बघा पुढचा प्रश्न, भूमितीचा प्रश्न घेतला होता. काय आहे? धातूने निर्मित 10.5 सेंटीमीटर त्रिज्या असलेला एक गोल वितळून लहान लहान शंकू बनवले. आता गोल मित्रांनो तुमच्या डोळ्यासमोर येत असेल. हा गोल आहे, आपला चेंडू जो आहे तो गोल. क्लिअर. ह्या गोलाला काय असते? ही त्रिज्या असते. ह्या गोलाला त्रिज्या असते. त्रिज्या किती दिली? 10.5 सेंटीमीटर. 10.5. याचे हे गोल सगळा जो आहे ह्याला वितळून छोटे छोटे शंकू तयार केले. शंकू म्हणजे कोण? माकड टोपी. माकड टोपी इन द सेन्स आपली बर्थडेची टोपी. मग याच्यामध्ये त्याच्या ही जे शंकू तयार होणार आहे त्याची त्रिज्या असणार आहे 3.5 आणि उंची असणार आहे 3. या गोलापासून असे किती तयार होतील? तर ज्या वेळेस भरीव भाग असतो किती तयार होतील असं जर म्हटलं तर लक्षात ठेवा, एकूण शंकू किती तयार होतील? तर सिंपल गोलाचे घनफळ, व्हॉल्यूम ऑफ स्पेअर म्हणतात त्याला. गोलाचे घनफळ इथं फॉर्म्युले पाठ असावेच लागतात. गोलाचे घनफळ भागिले शंकूचे घनफळ. गोलाचे घनफळ भागिले शंकूचे घनफळ. मग गोलाच्या घनफळात सूत्रपाठ पाहिजे. 4/3 पाय आर क्यूब बरोबर. शंकूचे घनफळ 1/3 पाय आर
आता हा आर वेगळा आहे म्हणून हे घेतो आर स्क्वेअर एच. ठीक आहे. काय काय गायब होईल, हा पाय तो पाय गेला, हा 3 गेला, मग वरती काय राहतंय बघा 4. आर क्यूब म्हणजे 10.5 3 वेळा 10.5 10.5 10.5. छेदाच्या ठिकाणी आर स्क्वेअर म्हणजे कोणता त्रिज्या आहे 3.5 गुणिले 3.5 आणि उंची किती 3. चला कॅल्क्युलेशन करू. बघा 3.5 ने जर गुणलं 3 ला 3 गेलं, याने भागलं 3, मग याचा विचार करा 12 4 त्रिक 12 12 गुणिले 10.5. चला गुणाकार करू, उलटा केला तरी चालतोय. 10.5 गुणिले 12 12 पंचे 60 हातचा आला 6 12 0 0 6 12 1 12 पॉईंट 126. ऑप्शन नंबर 1 बरोबर. म्हणजे नेहमी संख्या जर काढायला विचारलं भरीव भाग असेल तर घनफळ भागिले घनफळ, गोलाचे घनफळ भागिले शंकूचे घनफळ, एकूण शंकूंची संख्या येऊन जाईल. ऑप्शन नंबर 1 बरोबर. बघा पुढचा प्रश्न पदावलीचा, एकदम इझी क्वेश्चन. आयोगाला हे पण खूप आवडते. जिथे प्लस असेल बघा ही समीकरण आहे 72, जिथं प्लस आहे तिथं काय घ्या भागिले घ्या 12, जिथं मायनस आहे तिथं प्लस घ्या +6, जिथं गुणिले आहे तिथं मायनस घ्या 4, जिथं भागिले आहे तिथं गुणिले घ्या 2 आणि सोडवा. त्यांनी सांगितलंय कोणत्या चिन्हाचा काय घ्या. पहिला बॉर्डमनुसार भागाकार सोडवणार 12 72 6 +6 वजा गुणाकार करणार 8 6 6 12 12 वजा 8 किती 4. ऑप्शन नंबर 3 बरोबर. येत नाही असा विद्यार्थी नाही, पण असे प्रश्न नेहमी 2 अवघड प्रश्नाच्या मध्ये लपलेले असतात. पर्पज काय असतो आयोगाचा, तुम्ही हे प्रश्न सुद्धा तुम्हाला अवघड वाटले पाहिजे, कारण जे 2 प्रश्न अवघड आहे ना त्याच्यामध्ये आडलेला नेहमी अवघड वाटतो. ग्रुप सी ला मागच्या तेच झालं होतं. 2 अवघड प्रश्नांच्या मध्ये सोपा लाभला होता. आपल्याला परीक्षेमध्ये नेहमी सवय, तुम्ही हळूहळू मी सांगणारच आहे सगळं, 20 पैकी 20 सिक्वेन्सने सोडवायला जर जाल तो 20 मिनिटात कव्हर होणार नाही. मग काय करू सर, पहिले 15 सोडवायचे, 15 सोपे सोपे सोपे, अवघड राहिलेले नंतर, तरच तुम्ही 15च्या वर सहज जाल. प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न कराल तर 20 सुटणार नाही. हे खबरदारी घ्यायची मित्रांनो, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न, दिशा ज्ञान चाचणीचा प्रश्न थोडासा लेंदी क्वेश्चन होता, जाणून बुजून 7व्या नंबरला टाकलाय. तुम्ही थोडंसं वाचण्यामध्ये वेळ जावा जेणेकरून पुढचे सोपे सोपे प्रश्न राहून जावे, हा पर्पज होता. आदेश आपल्या घराच्या उत्तरेकडे 200 मीटर चालत गेला, उत्तरेकडे 200 मीटर चालत गेला बघा 200. बर, नंतर काटकोनात पश्चिमेकडे वळला आणि 150 गेला. काटकोनात डावीकडे 150, पश्चिमेकडे म्हणजे डावीकडे. पुन्हा काटकोनात वळून उत्तरेकडे 300 गेला, उत्तरेकडे गेला 300. हे बघा 300. थोड्या वेळाने पुन्हा काटकोनात वळून पश्चिमेकडे 150 गेला, पश्चिमेकडे 150, हे आलं 150. ठीक आहे बरोबर. 150 मीटर जाऊन डावीकडे काटकोनात वळला व 100 मीटर दक्षिणेकडे आला, म्हणजे 100 मीटर दक्षिणेकडे आला, हा 100 दक्षिणेकडे आला 100. तर तो आता त्याच्या घरापासून सरळ कमीत कमी किती अंतरावर आहे, म्हणजे इथून हे अंतर काढायचंय, सरळ अंतर काढायचंय. ठीक आहे, चला 90 तयार करू. मग इथे जा इकडे जा चालेल, असं इकडे 90 तयार केली तरी चालेल किंवा इकडे तयार केली तरी चालेल. मग इथंच विचार करतो मी, हे 90 तयार होईल मित्रांनो. ह्याची लांबी किती 150 आणि 150, म्हणजे हा टोटल आला 300, हा 150 आणि हा 150 म्हणजे 300. आता मित्रांनो हे 200, हे किती 200 आणि हे टोटल किती आहे 300. 300 मधून हे 100 गेले, मग राहिले किती 200, मग हे टोटल किती आलं 400. म्हणजे कितीचा वर्ग 300चा वर्ग पायथागोरस थेरम अधिक 400चा वर्ग म्हणजेच माझा कर्ण. हे आला 9000 प्लस 90,000 आलं ना, 90,000 प्लस हे 16 1,60,000. यांचा विचार करा 25 वरती 4 0, मग यांचं वर्गमूळ काढायचंय. 25चं 5 ह्या जागी 2 म्हणजे किती आलं 500. ऑप्शन नंबर किती 2 बरोबर. पायथागोरस थेरम याचा वापर होतो कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग यांचा वापर करायचा आणि सोडवायचं. दिशा ज्ञान चाचणी 101% आयोगाचा फेवरेट आहे. डावी उजवी पश्चिमेकडे पूर्वेकडे दिशा चुकवायच्या नाही. वळताना नेहमी 90 अंशातच वळतो, लक्षात ठेवायचं आणि पायथागोरस थेरमचा वापर करून सोडवायचं. बघा पुढचा सूत्रांचा वापर करणं.
सूत्र मित्रांनो बघा 10.5 गुणिले 10.5 बघा ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2ab असं जर असेल तर याचा अर्थ a प्लस बी, बरोबर की नाही? a प्लस बी किती वेळा असते? a प्लस बी चा वर्ग असतो. क्लिअर आहे? आता 10.5 दोन वेळा आहे म्हणजे a चा वर्ग, याचा अर्थ 10.5 इथे येणार प्लस प्लस 7.5 7.2 वेळा आहे म्हणजे b वर्ग आला प्लस ट्वाइस ab. सर इथं ट्वाइस कुठे आहे? 15 म्हणजे 2 गुणिले 7.5 असं केले त्यांनी. म्हणजेच हे कशाचा आहे फोड? तर यांची फोड आहे. क्लिअर आहे? मग खाली ऑलरेडी 10.5 प्लस 7.5 दिलेलंच आहे. तर 10.5 मित्रांनो a प्लस बी हे वर्ग आहे, याचा अर्थ हाच कंस 2 वेळा येतो. लक्षात ठेवायचं, हाच कंस 2 वेळा येतो म्हणजेच हे 2 वेळा लिहिणार. 10.5 प्लस 7.5 एका कंसात, दुसऱ्या कंसामध्ये 10.5 प्लस 7.5 हे गेलं खाली 10.5 प्लस 7.5 गेलं नाही, हे गेलं म्हणजे राहिलं हे 10.5 प्लस 7.5 म्हणजे यांची बेरीज केली 18 म्हणजे ऑप्शन नंबर 1 बरोबर. क्लिअर? ऑप्शन 1. चला पुढे शेकडेवारी नफा तोटा याच्यावर प्रश्न घेतला होता. सूट मिळून सुद्धा काय मिळणं? नफा मिळणे. सूट देऊन सुद्धा नफा कमवणे. सूट देऊन सुद्धा नफा कमवणे. मग अशा वेळेस काय? एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 20% सूट देतो. छापील किंमत ऑलरेडी दिलेली आहे म्हणजे बघा याची छापील किमतीवर सूट देतो म्हणजे विक्री किंमत किती असणार आहे? विक्री किंमत तर काय परिस्थिती होईल? 3450 ला 20% सूट देतो म्हणजे 80% रक्कम घेतो. लक्षात ठेवा, सूट देणं म्हणजे 100 पैकी 20 कमी 80. 0 0 0 0 गेलं यांचा विचार करू. 8 पंचे 40 हातचा आला 4. 8 चौक 32 आणि 4 36 हातचा आला 4 3. 8 त्रिक 24 23 आणि 3 27 म्हणजे 2760 ही विक्री किंमत झाली. या किमतीला विकलं तरी 38% नफा होतो. म्हणजे खरेदी किंमत जर मी x मानली त्याच्यावर 38% नफा म्हणजे 138/100 म्हणजेच 2760. जी खरेदी किंमत होती त्याच्यावर 38% नफा कमवणं म्हणजे नफा म्हणजे 100 ला 38 मिळवा म्हणजे 2760. याचा विचार केला x बरोबर 2760 गुणिले 100 भागिले 138. यांचं कॅल्क्युलेशन जर केलं 138 दून 276 20 गुणिले 100 म्हणजे 2000 म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत किती होती? 2000. ऑप्शन नंबर 4 बरोबर. कन्सेप्ट इज पॉवर. शेकडेवारी नफा तोटा व्यवस्थित समजून घेणे आणि त्या प्रकारचे ज्या ज्या व्हरायटीचे मी प्रश्न ह्या बूस्टरमध्ये घेणार आहे त्याचबरोबर PYQ ला आत्तापर्यंत आलेले आहेत ते PYQ आणि आपली बूस्टर ह्याच्यातून कव्हर करा. प्रश्न पॅटर्न ह्याच्या बाहेर जाणार नाही. फक्त नावं बदलणार आहे. दुकानदारा जागी वेगळा शब्द येणार आहे. इथं 20% जागी 25% येईल, इथं 38% जागी 25% येईल, काही येईल. आकडे बदलणार, नावं बदलणार, पॅटर्न तोच. लक्षात ठेवायचं. बघा पुढचा प्रश्न. एका सभागृहाची लांबी 30 मीटर आहे, रुंदी 9.5 मीटर आहे. सभागृह आहे मित्रांनो, हा सभागृह. ह्याची लांबी रुंदी दिली 30 मीटर लांब आणि 9.5 मीटर रुंद हा सभागृह आहे. त्या सगळीकडं अर्धा मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या. याच्यामध्ये फरशा बसवायच्या चौरसाकृती, अशा चौरसाकृती. तर एकूण किती फरशा लागतील? सिंपल आहे. फरशा किती लागतील? एकूण फरशा, संख्या विचारले फरशा, एकूण फरशा. सिंपल काय? सभागृहाचं क्षेत्रफळ, सभागृहाचे क्षेत्रफळ भागिले फरशीचं क्षेत्रफळ. मागे घनफळाचं घेतलं होतं क्षेत्रफळ आहे. सभागृह ही आयताकृती आहे, लांबी गुणिले रुंदी. ओके. चौरसाकृती आहे, वर्ग कशाचा? अर्धा. अर्धा म्हणजे 0.5 गुणिले 0.5. कॅल्क्युलेशन करा, पॉइंट गायब करू. 300 गुणिले 95 भागिले 5 गुणिले 5. चला विचार करू. 5 60 आलं, 5 12 आलं, 95 गुणिले 12, 12 पंचे 60 आजचा आला 6, 12 9 108 आणि 6, 108 आणि 6
114 म्हणजे 1140. ऑप्शन नंबर 2 बरोबर. फरशांची संख्या क्षेत्रफळ भागिले क्षेत्रफळ एकदम इझी. ज्या टाईपचा प्रश्न आपल्या टेस्ट सिरीज मध्ये होतोय त्या टाईपचा प्रश्न चुकायचा नाही, याची फक्त काळजी घ्या. बघा पुढचा प्रश्न कॅलेंडरचा घेतला होता. थोडंसं तुम्हाला वारांची गंमत कळते का? कोड्याचा प्रश्न होता, वाचन कौशल्याचा प्रश्न होता. मिताली 13 म्हणजे काय? परवाच्या अगोदरचा 13 आपल्या घरून निघाली म्हणजे लक्षात ठेवा इथं 13 असतो. 13 परवा, काल, आज हे 4 गोष्टी आल्या बरोबर. हा आला उद्या, हा आला परवा, हा परवा पुढचा आहे, हा परवा मागचा आहे. बर, मिताली इथून 13 निघाली. अनेक पर्यटन स्थळाला भेट देत देत 3 दिवसांनी दिल्लीला पोहोचली. 1 दिवसांनी परवाकडे जाणार, 2 दिवसांनी कालला जाणार, 3 दिवसांनी इथं आली. मग इथं दिल्लीला आली बघा, दिल्ली. आज दिल्लीला पोहोचली. परवा ती तिथे आपली कार्यालयीन काम उरकेल. परवा उरकेल म्हणजे उद्या आणि परवा, इथं उरकेल, इथं उरकेल. त्यानंतर 2 दिवसांनी रविवारी तिला सुट्टी म्हणजे परवाच्या पुढे 2 दिवस रविवार आहे म्हणजे हा 1 दिवस आणि हा 1 दिवस. मग इथं आला शनिवार, मग परवा पुढचा परवार आला शुक्रवार, इथं आला गुरुवार, इथं आला बुधवार, इथं आला मंगळवार, इथं आला सोमवार, इथं आला रविवार. म्हणजे मिताली गावावरून कधी निघाली? रविवारी. ऑप्शन नंबर 2 बरोबर. असं फक्त चेंज करत जायचं होतं. परवा मागचा आहे का पुढचा आहे पाहायचं. अशा प्रकारचे प्रश्न येतील, लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न. एक काम पूर्ण करण्यासाठी ए ला 12 दिवस लागतात. ए ला किती दिवस लागतात? 12 दिवस. बी ला 20 दिवस बरोबर. दोघांनी मिळून काम चालू केले, लसावी पद्धत. ह्या दोघांचा लसावी 60, 12 पंचे 60, 20 त्रिक 60. आता दोघांनी काम चालू केले, एका दिवसात 8 काम होईल. किती दिवस काम केलं? 3 दिवस. 8 त्रिक 24 खुर्च्या झाल्या. बनवायच्या होत्या किती? 60. झाल्यात किती? 24. कोण सोडून गेला? ए सोडून गेला म्हणजे 60 पैकी 24 झाल्या, राहिल्या 36. सोडून गेला ये, मग उरलेलं काम करायचे बी ला. बी एका दिवसात खुर्च्या बनवतो 3 ने भागलं. बी उर्वरित काम 12 दिवसात करेल. ऑप्शन नंबर 3 बरोबर. चलो नेक्स्ट. तासी सरासरी 60 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी निर्धारित ठिकाणी मुक्कामी वेळेत पोहोचते. म्हणजे 60च्या स्पीडने गाडी गेली तर वेळेत पोहोचते. तेच जर 40च्या स्पीडने गेली, कमी स्पीडने गेली तर उशिरा पोहोचते. लवकर पोहोचणे, उशिरा पोहोचणे म्हणजे या दोघांच्या वेळामधला फरक म्हणजेच 1 तास आहे. म्हणजे वेळेतला फरक 1. T1 - T2. टी म्हणजे काय? फॉर्म्युला डिस्टिव्ही आहे. ह्याच्यावरून टी बरोबर अंतर भागिले वेग येतो. म्हणजे 1 बरोबर. पहिला अंतर मला माहित नाही, अंतर काढायचंय. वेग किती होता? तर 40. दुसरा अंतर एक्सच असणार, जे माहित नाही ते अंतर सेमच आहे, वेग 60. बस 1 बरोबर. 60x 40x, 60x वजा 40x छेदाच्या ठिकाणी 40 गुणिले 60 छेद सारखा केलाय. थोडक्यात यांची वजावा किती? 1 बरोबर 20x छेद 40 गुणिले 60. 20 एके 20, 20 दुने 40, 2 गुणिले 60 120. म्हणजे अंतर किती आलं? 120 किलोमीटर. म्हणजे ऑप्शन नंबर 3 बरोबर. करेक्ट. यस. चला पुढचा प्रश्न. आता इथून पुढचे प्रश्न जरा सोपे ठेवलेत मी. का? तुमची 13, 12, 13 मध्ये 10 पर्यंत जिरायला पाहिजे, बाकीचे प्रश्न नाही पाहिला पाहिजे असं माझ्यासारख्या पेपर सेटरला वाटतं. म्हणून मी सोपे प्रश्न नंतर ठेवले. लॉजिक काय? इथं बघा, ह्या दोघांचा गुणाकार करा 3 × 18 आणि या दोघांची बेरीज प्लस करा किती? 6 म्हणजे आलं 24. ओके. मग या दोघांचा गुणाकार 9, यांची बेरीज 8, 9 × 8 17. ह्या दोघांचा गुणाकार 7 × 28, 28 × 8 36. मग या दोघांचा गुणाकार 24 प्लस या दोघांची बेरीज 6 म्हणजे उत्तर येणार 30. ऑप्शन नंबर 2 बरोबर. तुमच्यापैकी काही जणांना क्लिक झालं नसणार, याचं एकच कारण आहे, आतापर्यंत आलेले PYQ आम्ही डोळ्याखालून काढले नाही. आम्ही मनानुसार अभ्यास करतो, मग मनानुसार मार्क मिळत नाही. आपल्याला आयोगाला ओळखावा लागतं.
म्हणजे आपले PYQ कन्फर्म पाहिजे। या टॉपिकला PYQला जवळपास 110 प्लस प्रश्न आलेले आहेत। 110 प्लस प्रश्न आलेत, ते सोडवणं गरजेचं आहे। तुम्ही जिथे अभ्यास करता तिथं PYQ बुक, संदीप आरगडे सरांचं PYQ बुक आहे का विचारायचं जवळच्या बुक स्टॉलला। मॅथ्सचं सेपरेट, रिझनिंगचं सेपरेट आहे, त्यातून PYQ क्वेश्चन सोडवा। तुम्हाला आयोग काय पाहिजे, आयोगाला काय पाहिजे, आयोग काय म्हणतोय हे कळेल। आयोग आपल्याबरोबर 2 माध्यमातून चर्चा करत असतो। पहिलं काय सिलेबस, दुसरं PYQ पेपर म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स। सिलेबस आपल्या विषयामध्ये क्लिअरच नाही, काय क्लिअर आहे मग PYQ। मग PYQ मेन सोडवत राहा, तेच पॅटर्न रिपीट होतात, फक्त नावं आणि आकडे बदलतात, बाकी काही नाही, लक्ष ठेवा। तेव्हा PYQ नेहमी रामबाण उपाय लक्ष ठेवायचं। थोडंसं बेसिक संख्याशास्त्राबरोबर प्रश्न विचारला होता मी तुम्हाला। संख्यामध्ये माहित पाहिजे नैसर्गिक संख्या म्हणजे काय, परिमेय संख्या म्हणजे काय, अपरिमेय संख्या म्हणजे काय, वास्तव संख्या म्हणजे काय। मित्रांनो, सगळ्यात लहान जे असते म्हणजे नैसर्गिकचं रूपांतर पूर्ण संख्या होतं, पूर्णचं रूपांतर पूर्णांक होतं, पूर्णांकाचं रूपांतर परिमेय होतं, म्हणजे मोठं परिमेय आहे। सेपरेट अपरिमेय वेगळा, ज्याचा यांच्याशी काही संबंध नाही, आणि या सगळ्यांचे मिळून काय होतं वास्तव संख्या होत असतो, ज्याला रिअल नंबर म्हणतात। याच्यामध्ये ॲडिशन, याच्यामध्ये ॲडिशन। मग बघा पहिला प्रश्न, सर्व परिमेय संख्या वास्तव आहेत, हो बरोबर आहे, आपल्याला शोधायचंय चुकीचं। सर्व अपरिमेय संख्या वास्तव आहे, हो बरोबर आहे। सर्व वास्तव संख्या अपरिमेय उलट होईल का, चूक, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 बरोबर। लक्षात ठेवा, हे 2 बरोबर आहेत, बरोबर नाही शोधायचं आम्हाला, चुकीचं शोधायचं ऑप्शन 3। परिमेय आणि अपरिमेय संख्यापासून वास्तव, हो यांचं एकत्रीकरण वास्तव तयार होतं, बरोबर आहे। मग हे पण वाक्य बरोबर आहे, आपल्याला चुकीचं शोधायचं ऑप्शन 3 बरोबर। बघा पुढचा प्रश्न, अक्षर मालिकेचा सोपा एकदम। ABCD बघा, ABCD E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z। मित्रांनो, ABCDचा कोणताही प्रश्न येऊ द्या, याच टाईपने लिहायचं, लक्षात ठेवा, याच टाईपने लिहायचं। 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26। ABCDचा कोणताही प्रश्न येऊ द्या, याच टाईपने अशीच ABCD काढायची, A to M N to Z। लक्षात ठेवा, पेन म्हणजे 35, P म्हणजे 16, E म्हणजे 5, N म्हणजे किती 14, 16 आणि 14 30, 30 आणि 5 35, करेक्ट। तसं बॉल पेनचंही भाषच तेच आहे। मग पेपरचं काय, P म्हणजे किती 16, A म्हणजे किती 1, P म्हणजे किती 16, E म्हणजे किती 5, R म्हणजे किती 18, 16 आणि 16 32 आणि 18 50, 50 आणि 51, 51 5 56, ऑप्शन नंबर 1 बरोबर। म्हणजे मुळाक्षराच्या स्थानांची बेरीज केली होती। बघा सोपा प्रश्न होता, सेम टाईपचा प्रश्न PYQ मध्ये आला होता, तशाच प्रकारचे प्रश्न आले तरच आयडिया क्लिक होती, नाही तर आयडिया क्लिक होत नाही। त्यामुळे आयोगाचे PYQ सोडवत चला। बघा पुढचा प्रश्न, भूमितीचा प्रश्न घेतलाय। एक त्रिकोण आहे, त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे। या त्रिकोणाच्या बाजू दिल्या 7 24 आणि 25। आता हे जस्ट मी आकृती काढली, लक्षात ठेवा, त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दिल्या असता क्षेत्रफळ कसे काढतात, तर पहिला त्याची अर्ध परिमिती काढतात। यस म्हणजे तिघांची बेरीज भागिले 2 काढा। मग बघा यांची बेरीज 7 आणि 25 किती झाली 32, 32 आणि 24 किती झाले 56, 56 भागिले 2 म्हणजे 28, म्हणजे अर्ध परिमिती 28 आली। आता सूत्र काय, त्याला हिरोज फॉर्म्युला म्हणतात। हिरोचे सूत्र, हिरो हिरो कधी वापरतात, ते काय सूत्र आहे, वर्गमूळ चिन्ह, यस कंसात यस वजा ए, ए म्हणजे पहिली बाजू, यस वजा बी दुसरी बाजू, यस वजा सी तिसरी बाजू, वर्गमूळ चिन्ह आहे तसंच। यस म्हणजे 28 गुणिले, आता डायरेक्ट वजाबाकी करतो, 28 वजा 7 21 गुणिले 28 वजा 25 किती 3 गुणिले 28 वजा 24 4। मग यांचा गुणाकार करून करायचं नाही, फोड करायची, फोड मित्रांनो। मग 28 ची फोड कशी करू, तर यांच्यासारखी। मग बघा 28 म्हणजेच किती 7 चौक 28, 21 म्हणजेच काय 7 त्रिक 21, पुढचं गुणिले 3 गुणिले 4 तसाच।
मग दोघांच्या बदल्यात एक बाहेर घेतात 7, ह्या दोघांच्या बदल्यात एक बाहेर घेतात 4, ह्या दोघांच्या बदल्यात एक घेतात 3, 7 चोक 28, 28 गुणिले 3, 28 त्रिक 84, ऑप्शन नंबर 3 बरोबर. म्हणजे 3 बाजू दिल्या असता त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढतात, हिरोचं सूत्र लक्षात ठेवा. आलं तर तुमचा प्रश्न चुकला नाही पाहिजे. क्लिअर. चलो बघा पुढे. एका क्रिकेट स्पर्धेत 11 संघ सहभागी झाले. प्रत्येक संघ दुसऱ्या संघाशी एक सामना खेळला. 11 त्यातून निवडलेले 4 संघ एकमेकांशी परत एकदा सामना खेळले आणि याच्यातून 2 निवडलेले सामने खेळले. आता तुम्हाला कळतं 3 फेऱ्या झाल्यात. पहिली फेरी जी आहे त्याच्यामध्ये संघ सामील झाले होते 11, म्हणजे 11 गुणिले 10 भागिले 2 हे लक्षात ठेवा. जेव्हा हस्तांदोलने असू द्या, सामने असू द्या, एकूण रेषा असू द्या, n इंटू ब्रॅकेट n-1 डिवाइड बाय 2 हे लक्षात नेहमी ठेवा. हस्तांदोलने, एकूण सामने, एकूण रेषा वापरायचं. मग 11 आहे, 11 गुणिले 10 हे भागलं 5, 11 5 55, म्हणजे पहिल्या फेरीत सामने झाले 55. दुसऱ्या फेरीमध्ये संघ किती गेले होते, 4, म्हणजे 4 गुणिले 3 भागिले 2 यांचे झाले 6 बरोबर. ठीक आहे. आणि शेवटी अंतिम फेरीमध्ये 2च संघ गेले होते, 2 मध्ये एकच सामना होणार म्हणजे 1. मग या सगळ्यांची बेरीज करा. 55 + 6 + 1 बेरीज आली 62, ऑप्शन नंबर 4 बरोबर. करेक्ट. असं टुर्नामेंटमध्ये एकूण किती सामने खेळले गेले, 62, ऑप्शन 4 बरोबर. बघा पुढचा प्रश्न. बैठक रचनेमध्ये क्रम ओळखणे, रांगेतील क्रम हा प्रश्न होता. एका रांगेत पायल 7व्या स्थानावर आहे. इथून 7व्या स्थानावर पायल आहे म्हणजे इकडे किती टोटल 6 हे लक्षात ठेवा बरोबर. जर मध्यभागी उभ्या असलेल्या प्रतिमेचा स्थान 13वा आहे, इथं 13 आहे, 13 हा 13 नंबर आहे, याचा अर्थ वरती किती लोक आहेत 12 आणि खाली किती आहेत 12. मध्यभागी 12, 12 आणि 1 म्हणजे किती 25, टोटल होणार किती 25 बरोबर. तर रांगेच्या विरुद्ध टोकापासून खालून पायलचा किती क्रमांक होईल पायलचा, तर टोटल 25 आहे. खालून कितवा क्रमांक, तो वरचे किती सोडा 6, हे 6 सोडा म्हणजे पायलचा खालून क्रमांक 19वा, ऑप्शन नंबर 4 बरोबर. चला पुढे 20 नंबरचा प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती पर्याय येईल, एकदम इझी. वर्ग. आयोगाला अक्षर मालिका अंक मालिकेच्या बाबतीत वर्ग लय आवडते बाबा. मग हे 10चा वर्ग +1 आहे, हे 9चा वर्ग -1 आहे, हे 8चा वर्ग +1 आहे, हे 7चा वर्ग -1 आहे, इथं 6चा वर्ग +1 येणार, 36 + 1 म्हणजे 37, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 बरोबर. करेक्ट. अशा तऱ्हेने बूस्टर टेस्ट सिरीज 4.0चा पहिला पेपरचा आपण एक्सप्लेनेशन केले. मित्रांनो लक्षात ठेवा, हे बूस्टर टेस्ट सिरीजचं सगळं आपल्या संदीप आरगडे इन्स्टिट्यूट टेलिग्रामवरती सगळं टाइम टेबल सगळं टाकलेलं आहे. लक्षात ठेवा, जॉईन करून काम करून घेणं, टेलिग्रामला अटॅच राहा, सगळी आयडिया मिळत राहील, पेपर मिळत राहील. आपल्या ॲपमध्ये ही बॅच आहे, जॉईन करू शकता. जर पुण्यात असाल मित्रांनो, कळकळीची विनंती आहे, आपल्या अकॅडमीवरती दुपारी 2 वाजता 2 ते 2:30, 2 ते 2:20ची एक बॅच फुल झाली आहे. इन्क्वायरी करा, जागा रिकामी असेल तिथं मिळेल. पुढची बॅच 3 ते 3:20ची घेणार आहे. दुसरी बॅच सकाळी घेणार आहे 10 ते 10:30 ह्या टायमिंगमध्ये घेणार आहे. म्हणजे येऊन आपल्या अकॅडमीवर येऊन 200 पोरांबरोबर पेपर सोडवा दररोज. ती भीती मारा. पुढे आपल्या स्क्रीनवर 20 मिनिटं वेळ लावला जातो. गो म्हणलं की लगेच सोडवायला सुरुवात करायची. शेजारचा जो स्पीडने सोडवतो त्याला बघून जे आपला अवघड कार्यक्रम होतोय ना, आपल्या भीती जी वाटते ना, ती क्लासमध्ये होऊ द्या. पेपरला टेन्शन येत नाही. कितीतरी विद्यार्थी मित्रांचं काउन्सिलिंग घेतोय, सर इकडं लय अभ्यास चांगला आहे पण परीक्षेला काय होतंय सर माझं. ह्याचं कारण आहे तुम्ही ती टेस्ट सिरीज सोडवत नाही. लक्षात ठेवा, ती टेस्ट सिरीज सोडवली पाहिजे. भीती पहिली मेली पाहिजे. एकदा भीती मरली की अडचण येत नाही. लक्षात ठेवा, त्यासाठी जर पुण्यात असाल तर आपल्या अकॅडमीवर साई अकॅडमी पत्रे मारुती चौक तिथं येऊन सोडवायचं. शेड्यूल सगळं टेलिग्रामला टाकलेलं आहे. तुम्हाला पुण्याला येणं शक्य नाही,
तो तुम्ही ज्या लायब्ररीत अभ्यास करता समविचारी सिरियस विद्यार्थी एकत्र गोळा करा आणि दुपारच्या टायमिंगला 2 वाजता पेपर बरोबर सगळ्यांना वाटप करा, सोडवा. सगळ्यांनी जेव्हा सोडवलं जाईल मित्रांनो, मागच्या बूस्टर टेस्ट सिरीजला मला अनुभव आहे, 100 पोरं एकत्र प्रिंट आणून बरोबर 2 वाजता सोडवायचे. 2 वाजून 20 मिनिटांनी बंद करायचे आणि ज्या चुकायच्या सुधरत जायचे. पोरं मेन्सला गेली होती. आपण घरी जरी असलो किंवा गावाकडे जरी अभ्यास करत असलो तरी आपल्याला अभ्यास महत्वाचा आहे. एकत्र येऊन अभ्यास करा, जिंकाल मित्रांनो. क्लिअर आहे? हे सांगणं आहे माझं. हे पुण्यात असाल जॉईन करून काम करून घ्या. ज्यांना वाटतंय माझं गणित लईच कच्चं आहे त्यांच्यासाठी ह्या बॅचेस अवेलेबल आहे. ज्यांना वाटतंय की मला सर बेसिक पासून शिकवायचंय, अजून वेळ आहे सर, 3 महिन्यामध्ये सिलेबस पूर्ण होणारी बॅच कोणती, तर जस्ट लाईव्ह सुरू झालेली हायब्रिड बॅच 19 नंबरची आहे आपल्या संदीप आरगडे इन्स्टिट्यूट ॲपवर. जॉईन करून काम करून घ्या. क्लिअर आहे? आणि ज्या विद्यार्थी मित्रांनो वाटतोय माझा अभ्यास झालाय पण एक फायनल टचची गरज आहे, स्पेशल 30 दिवसाची प्री ओरिएंटेड बॅच घेणार आहे. त्या बॅचला आपल्या टेलिग्रामला अटॅच राहा, सगळी माहिती कळेल. आणि हे तर चालूच आहे, PYQ बॅच अवेलेबल आहे सगळी, ती पण तुम्ही जॉईन करू शकता. आणि बूस्टर हे जे आहे याची तर सिरीज प्रत्येकाचे क्लास होऊ न होऊ पण प्रत्येकाने जाणून बुजून सांगतोय, प्रत्येकाने टेस्ट सिरीज सोडवा. टेस्ट सिरीज म्हणजे स्वतःला टेस्ट करणे, इथं होणाऱ्या अडचणी इथं सॉल्व्ह करणे, पेपरला अडचण येत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला जे योग्य वाटेल ती गोष्ट करा. फक्त एकच मित्रांनो, गणितामध्ये मागे राहू नका. एक वर्ष वायाला जाते. आपण मनाचं समाधान करतो, येईल मी GS वर पेपर मारेल, मी असं करेल तसं. अजिबात एकही विषय लाईटली घेऊ नका. मेरिट वाढत चाललंय. ह्या वर्षी जागा चांगल्या येणार आहेत, आलेल्या आहेत, अजून PSI याच्या बाकी सगळे येतील. पण तुमचा अभ्यास कुठे चेक करा. मग गणिताच्या बाबतीत सगळ्यांना सांगणं आहे, दररोज पेपर सोडवा, गणिताचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, एवढंच सांगेल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी थांबेल. भेटूया पुढच्या टेस्टमध्ये. धन्यवाद.